जे लीड रोल आहे ते कार्तिक आर्यन यांनी केलं आहे. माझी जी फिल्म माझी स्टोरी तुम्ही आता सगळी बघितली. पहिल्यांदा सुशांत राजपूत तो बनवत होता. मग कबीर खान हे इथं आले. 1 तासाचे आले, 9 तास झाले. त्यांनी माझी स्टोरी संपूर्ण ऐकून घेतली. कार्तिक आर्यनला त्रास झाला कारण का तो त्याला पवायला येत नव्हतं. बॉक्सिंग येत होती, ते चिल पाण्यात त्याला पवायला लावलं. म्हणजे सगळ्या कठीणाई त्याला झेपायला लागले. कार्तिक आर्यन जे काम केले ते एवढं सोपं नाही. ऑक्सिजन वगैरे ते होते, खरं अवलंबित होते आणि ते खरोखर मारत होते. तो त्याला मार सहन करायला लागला. भावानी मला घरी येण्यासाठी मला दुःख झालं होतं. त्या दुःखामध्ये मी 32 गोळ्या घेतल्या. त्या 2 लाईफ मध्ये कधी दारू पित नव्हतो. 2 बाटली मोठ्या विषयी एकदा पिलो होतो. असेच पैसे काढून दिले. तर त्या टायमाला मला 44,000 रुपये मटका लागला. अरे बाप. त्या टायमाला म्हणजे जी मूवी आपल्याला दिसते 2 ते 3 तासाची मूवी आहे आपल्याला वाटतं, पण तिच्या मागे 4 ते 5 वर्षाचा संघर्ष असतो मूवी बनवाय मागे. जी ती फिलिंग कशी होती इंडियन सोल्जर असण्याची? काय आहे जगामध्ये हॅपीनेस द बेस्ट आहे. जर अजून मोराल डाऊन केलं तर तुमच्या लाईफ मध्ये काय तुम्ही काही करू शकत नाही. मला आर्मी मध्ये सेकंड मिल्खा सिंग म्हणूनही म्हणतात आहे. माझा आणि मिल्खा सिंगचं सिकंदराबादला हैदराबादला आमच्या दोघांचे म्युझियम बनले. माणिक शाह जे आहेत तेही तुमचे चांगले मित्र होते. आता एक हात माझ्या हातात आला आणि ते बंकर मध्ये गेले. ते अली साहेब ते बंकर दाखवलंय बघा. हो ते दोघं, तर त्या बंकर मध्ये आम्ही दोघंही फसलो होतो. महाराष्ट्रामध्ये काही असे नेते किंवा पॉलिटिशियन्स होते जे तुम्हाला सपोर्ट करत होते अर्जुन पुरस्कारच्या वेळेस? आता काय सगळे हँडिकॅप म्हणतात, आम्हाला भीक नका देऊ, काम द्या. हँडिकॅप लोक चांगल्या लोकांच्या पेक्षा जास्त करून मिळाले. तुमचे 3,500 पेक्षा जास्त ट्रॉफीज वगैरे आहे आता तुमच्याकडे. चला है सीना तान के शान से दिल का ये काफिला. तर आम्ही जेव्हा सर पॉड व्हेंचरची आमची जी टीम आहे ती आम्ही जेव्हा मूवी बघितली सोबत, तर आमच्यासाठी सर ते मिक्सचर ऑफ मेनी इमोशन्स होतं. आम्ही खूप ती जी मुवमेंट होती ती इन्स्पिरेशनल होती, इमोशनल मुवमेंट होती ॲट अ टाइम. आणि सर आम्ही खूप मोटिवेटेड झालो त्या मूवीने. आणि सर ह्या सगळ्यांना मी ही जी तुमची जीवनशैली आहे ना त्याच्यासाठी मी माझ्याकडे शब्द पुरेसे नाहीये, तर मी एकच गोष्ट करू शकतो सर तुम्हाला की सल्यूट आहे तुम्हाला आणि तुमच्या कारकिर्दीला. आणि थँक्यू सो मच सर, आपल्या पॉड व्हेंचर पॉडकास्टवर तुम्ही आज आले आणि तुमचा आज वेळ दिला आम्हाला. धन्यवाद सर त्याच्यासाठी. थँक्यू. मी मागेही तुम्हाला जेव्हा भेटलो आणि आजही जेव्हा भेटतोय, मला सर माझ्या आजोबांची आठवण येते. असं वाटतं की मी माझ्या आजोबांजवळ बसलोय. ते कोविडमध्ये एक्सपायर झाले आणि तुमच्यासारखंच असं म्हणजे सूर्यासारखी धगधगती ज्वाला आणि आमचे आधारस्तंभ होते आजोबा. तुम्ही सर आमचं प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ आहे, तर त्यासाठी सर धन्यवाद. पहिले तर माझं नाव मुरलीकांत राजाराम पेटकर, पद्मश्री. मी एक अपंग खेळाडू ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. आणि आता आपण सांगितलं की माझ्या आजोबा म्हणजे बरोबर. आणि मी सगळ्यांसाठी आजोबा पण आहे, काका पण आहे, मामा आहे, सगळं आहे. आणि सगळे मला प्रेमाने जे बोलवतात त्यांना मी बोलतो. आणि आजोबा आज तुला मला बघून आजोबाची आठवण आली, तर त्याबद्दल साहजिक आहे की आपला माणूस आपल्या डोळ्यापुढे नेहमी येतो. तसं मी पण तुझ्या पुढे आता उभा आहे. तुला काय आजोबाची काय आठवण असते तर विचार. धन्यवाद सर. सर तर या मूवीचं जे लीड रोल आहे ते कार्तिक आर्यन यांनी केलं आहे, कार्तिक आर्यननी ऍक्टिंग केली आहे. तर मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे? बघा, ऍक्च्युली कसं माझी जी फिल्म माझी स्टोरी तुम्ही आता सगळी बघितली, तर ही स्टोरी पहिल्यांदा सुशांत सिंग राजपूत तो बनवत होता. तर त्याचं काय कारणामुळे ते कॅन्सल झाल्यानंतर माझी स्टोरीच्या बद्दल तसं काम आदळलं. कॅबिनेटच्या ह्याच्यात त्यांनी फाशी लावून घेतली, बरोबर, ते कॅन्सल. मग कबीर खान हे इथं आले आणि ते म्हणाले आता माझ्या मुलाबरोबर तुमची मुलाखत झालीच आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कबीर खान आले आणि त्याने म्हणाले आता हे तुमचं राहिलेलं पिक्चर आम्हाला बनवायचं आहे, तर मला नुसतं तुम्हाला भेटायचं आहे. म्हणून ते 1 तासासाठी माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी स्टोरी बिहाय कॉम्पर्टचं ते वाचली आणि माझ्या प्रत्यक्ष तोंडातून सगळी 8
म्हणजे 1 तासासाठी आले 9 तास झाले. त्यांनी बरं. माझी स्टोरी संपूर्ण ऐकून घेतली. ऐकून घेतल्यानंतर म्हणले बाबा मी तुझं जी ही स्टोरी आहे ती जगापुढं मी चांगल्या मदतीने हे करीन बरोबर आणि रिप्रेझेंट रिप्रेझेंट करीन आणि तुझं काय इच्छा आहे माझं काय नाही तुम्ही जगापुढं चांगली हिस्ट्री मांडा काय करा बरोबर आणि कसं मी खेड्यात असलं मला त्या पिक्चरचं व्यवहारातलं काही ज्ञान नव्हतं तर त्यामुळं मी काय बोललो नाही तर ते म्हणाले मी पिक्चर हे करतो मग ते माझ्या घरी जेवण वगैरे त्यांनी केलं तर तुझी अपेक्षा काय मी म्हटलं माझी अपेक्षा काय नाही तुम्ही हे मूवी जनतेपुढं हे चांगलं मांडा बरोबर म्हणाले मी तुझ्याबद्दल संपूर्ण हे जगापुढं चांगल्या मी आतापर्यंत चांगल्या फिल्म्स बनवले आणि ही तुझी फिल्म पण चांगली बनवीन आणि तू सोडून दे तर त्या टायमाला काही कार्तिक आर्यन किंवा आमचा हिरो असं काही ठरलं नव्हतं ओके ते म्हणाले माझं मी बघतो आणि मग आपल्याला त्या व्यवहारातलं त्या भागातलं आपल्याला माहिती काही नाही आपण कशाला हे करा ते करतो म्हणल्यानंतर काय जगात थोडा आपण स्वतः पण विश्वास ठेवायला पाहिजे विश्वास नाही ठेवला तर काय फायदा तर त्याने तुम्ही करा म्हणून सांगितलं माझ्या मुलांनी ते मुलाचे मित्र वगैरे बरोबर म्हणाले तुम्ही करा तर त्याप्रमाणे कबीर खान साहेबांनी ही जी माझी स्टोरी आहे त्यांनी स्वतःहून कार्तिक आर्यनला हिरो म्हणून घेतलं बरोबर म्हणजे मी त्यांना सांगितलं ते कार्तिक आर्यन तर फक्त त्याने विचारलं की कार्तिक आर्यन हा फोटो पाठवला हा माणसाला आपण पिक्चर मध्ये हिरोचं काम देतोय बर तर ठीक आहे म्हणलं माझं काही नाही तुम्हाला पसंत आहे मला त्यात काय आता मला फोटो बघून काय एका मिनिटात काय करणार आहे काय कुठल्याही शास्त्रीय त्याला करणार तर ठीक आहे म्हणलं आणि मग त्यांनी ते कार्तिक आर्यनला बरोबर घेऊन जी ही संपूर्ण फिल्म मध्ये जे आतापर्यंत हिरोला खरी त्रास जो झाला असेल ते कार्तिक आर्यनला त्रास झाला कारण का तो त्याला पवायला येत नव्हतं तो पवायला शिकायला लागला बॉक्सिंग येत होती ते इंटरनॅशनल प्लेअर बरोबर मार खायला कसं मार खायला लागतं तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं तर तसं त्याला मार खायला लागला त्यानं कधी चिल पाण्यात कधी पवला नाही पवायला येत नव्हतं पवायला शिकवलं चिल पाण्यात त्याला पवायला लावलं म्हणजे सगळ्या कठीणाई त्याला झेपायला लागल्या आणि हे दिसतंय ते म्हणजे कार्तिक आर्यन जे काम केले ते एवढं सोपं नाही लोकांना वाटतं हे काय नाही नुसते बॉक्सिंग फाईट मारा पण ते बॉक्सर वगैरे ते होते खरं ऑलिम्पिकचे होते आणि ते खरोखर मारत होते आणि तो त्याला मार सहन करायला लागत होता पोहायला सुद्धा त्या अलीखान सांगितलं त्या हे ना टोपासने सांगितलं होतं बच्ची को पैर नाही होते वो तेरती तुम क्यों नाही तेरेगा ते त्यावेळेचं खरं वाक्य आहे टोपास म्हणजे ज्याने हेल्प केली म्हणजे मी काय केलं होतं मला त्या स्टोरीमध्ये माहिती आहे की माझ्या भावाने मला घरी येण्यासाठी मला दुःख झालं होतं त्या दुःखामध्ये मी 32 गोळ्या घेतल्या त्या 2 लाईफ मध्ये कधी दारू पित नव्हतो 2 बाटली मोठ्या विस्की एकटा फिरवतो आणि त्या टायमाला उलटी झाली आणि त्याच टायमाला ते टोपासने विचारलं मटका ऐक तुम्हाला मटक्याच्या बद्दल माहिती नाही ना तो रतन खत्रीचा मटका त्यांनी माझ्या नावाने लावला तर मी म्हटलं माझं कधी लक नाही काय नाही खेळ नाही करू ते असेच पैसे काढून दिले तर त्या टायमाला मला 44,000 रुपये मटका लागतो अरे बाप त्या टायमाला त्या टायमाचे 44,000 म्हणजे खूप मोठा आकडा होता तर मटका लागल्यानंतर मग मी थोडं माझ्या जो पैसे वगैरे असायचं पैशानं मग थोडं जीवाला म्हणलं काहीतरी करायचं मग मी माझं जे पैसे मिळाले तो गोरगरिबांना कोणाला मदत पाहिजे अशा लोकांना सगळ्यांना केली आणि लाईफ म्हणजे जी मूवी आपल्याला दिसती 2 ते 3 तासाची मूवी आहे आपल्याला वाटतं पण तिच्या मागे 4 ते 5 वर्षाचा संघर्ष असतो मूवी बनवाय मागे जी सर मूवी मध्ये आपण बघितलं की तुम्हाला तुमचे जे कोच होते त्यांनी तुम्हाला स्विमिंग आणि बॉक्सिंग दोन्हीसाठी ट्रेन केलं तर ते एकच कोच होते की नाही 2 वेगळे होते ओके जावळे साहेब हो वेगळे होते ते होते आणि तसं मिलिटरीमध्ये स्विमिंग करताना बरेच कोच आहेत म्हणजे आर.पी. सिंग पुण्यातलं मारवाडी जव्हर सर असे बरेच ट्रेनिंग आता सध्या अजून सुद्धा मी स्विमिंगला कधी घेतो पंढरीनाथ पाटील म्हणून पण आहेत बर म्हणजे अली सरांनी तुम्हाला बॉक्सिंग साठी ट्रेन केलं आणि जावळे जवळ स्विमिंग म्हणजे जावळे सरांचाही खूप मोठा रोल आहे रोल काय पण ते सध्या नसल्यामुळे ते बरोबर नाही
सर तुम्ही बऱ्याच वर्ष आर्मीमध्येही सर्व्हिस दिली होती, तर आर्मीची लाईफ कशी असते आणि ती फिलिंग कशी होती इंडियन सोल्जर असण्याची? तुम्ही बघितलं मिलिटरीमध्ये आता आमच्या विरोधात ते ओ डमोने बघितलं हा, येस येस, हो ना, जुने इन्स्ट्रक्टर बरोबर. परेड वगैरे कसे घेतात तशी सर्वांना परेड आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर तो एक जनरल ऑफिसर असो शिपाई असो काय असो सगळ्यांना मिलिटरी ट्रेनिंग मध्ये बेसिक ट्रेनिंग ही केल्याशिवाय म्हणजे तोपर्यंत एक शिपाई होत नाही. 6 महिने असते मिलिटरीचं बेसिक ट्रेनिंग. अच्छा. त्याच्यामध्ये परेड शिकवतात, लढाई कशी करायची शिकवतात, स्वतःचे कपडे कसे धुवायचे, पवायला कसं म्हणजे कुणाला पवायला येतं त्याला पवायला शिकवतात. असे बरेच 6 महिन्यामध्ये ते करतात. 6 महिन्यात जो बेसिक म्हणजे फिजिकली फिट होतो, बॅनेट चालवायचं म्हणजे असं मारतात ना बॅनेट, ते सगळं ट्रेनिंग 6 महिने बेसिक. तो बेसिक केल्याशिवाय शिपाई होते. तर तसं मी शिपाई झालो होतो मिलिटरीच्या लाईफ म्हणजे मला शाळा म्हणजे परेड असायचे, त्यात काय परेड शिक्षणाचे असायचे, काय खेळाचे परेड असायचे, काही टेक्निकल, काही मॅप रिडिंग म्हणजे नक्षे वाचायचे. म्हणजे मिलिटरीमध्ये काय चुकलं कुठे काय जातात परत येण्यासाठी नक्षे असतात, मग ते त्याला मॅप रिडिंग म्हणतात. तर त्याचं ट्रेनिंग वगैरे असं देतात. तर मी हे संपूर्ण ट्रेनिंग मिलिटरी लाईफ मध्ये सगळं केले. आणि ही शिपाई असो ऑफिसर हे बेसिक ट्रेनिंग ही सगळ्यांना अनिवार्य असते. आणि सर आता बरेच मुलं जे आहेत त्यांना आर्मीमध्ये जायचं असतं, आर्मी भरतीमध्ये बरेच मुलं अप्लाय करतात. तर जो एक 20-25 वर्षाचा युवक आहे ज्याला आर्मीमध्ये जायचं आहे त्याच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? सल्ला काय नाही, आपण स्वतः फिट असलं ना. अरे आता तर सध्या तुम्हाला काय काय लोक म्हणजे बोलायला नाही पण सांगतो की काय लोकांना भरती होण्यासाठी पैसे देतात, 4 अकॅडमी लावतात. तर मी ज्या वेळेला भरती झालं त्याला अकाउंट नाही, जो मला भरती करत तर त्याला 10 रुपये अलाउन्स मिळत होता. बरोबर. म्हणजे मी रिक्रुटिंग ऑफिस पुण्याला भरती झालो तर त्या टायमाला माझे जे आत्याचे मिस्टर होते मामा ते आणि त्यांच्याबरोबर तो दोघं जणी मला त्या भरती करायला आले होते. त्या टायमाला भरती केल्यामुळे आर्मीमध्ये एक माणसाला भरती केलं की 10 रुपये मिळायचे. आता तसं नाही. आता कसं भरतीला चोख म्हणजे वजन उंची आगडम सगळे चेक करतात आणि अशी मिलिटरीत भरती होती. सर आर्मीमध्ये तुम्ही म्हणजे 9 बुलेट्स तुम्हाला लागल्या, एक अजूनही तुमच्या स्पाईन मध्ये आहे, तर तरी तुम्ही गिव्हअप केलं नाही, तरी तुम्ही लढले, दुसरा स्पोर्ट तुम्ही सिलेक्ट केला. तर सर लाईफमध्ये जेव्हा ज्या लोकांना वाटतं की गिव्हअप करावं किंवा जे लोक फेल होतात त्यांनी ते फेल्युअर कसं ओव्हरकम करावं? काय जगामध्ये हॅपीनेस इज बेस्ट डाईट. जो लाजून शरम केलं, जो मोराल डाऊन केलं तर तुमच्या लाईफ मध्ये काय तुम्ही काही करू शकत नाही. पण कधी मोराल हाय पाहिजे. सर तुम्हाला म्हणजे आर्मीचे आता आम्ही काही जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा आम्हाला कळलं की तुम्हाला आर्मीमध्ये सेकंड मिल्खा सिंग म्हणूनही म्हटलं जायचं. कारण काय माहितीये का, मिल्खा सिंग माझ्या ईएमई कोर्स होता, इलेक्ट्रिक मेकॅनिक कोर्स, आणि तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी सिनियर होता. तर आम्ही एकही आर्मीचे ईएमई इलेक्ट्रिक मेकॅनिकचे, तो पण ईएमईचा होता मी होता. आता पद्मश्री आमच्या ईएमई कोरला मिळून आम्ही दोघच. पद्मश्री मिल्खा सिंगचा आता एक्सपायर झाले. आता ईएमई कोर मध्ये मी एकटा जीवन, मला चांगली आमच्या कोर मध्ये रिस्पेक्ट. आणि आमचं माझा आणि मिल्खा सिंगचं ह्याला सिकंदराबादला हैदराबादला आमच्या दोघांचे म्युझियम बनले. एका बाजूला हे कपाट कशी आहे असे 9-10 कपाटात त्याची मेडल्स आहेत आणि माझी पण सिकंदराबाद आहे. कधी तुम्ही सिकंदराबादला गेला तर म्युझियम बघा. नक्की सर. आणि सर माणिक शाह जे आहेत तेही तुमचे चांगले मित्र होते. हा, मित्र म्हणजे कसं स्पोर्ट्समॅन असल्यामुळं आणि असं एक प्रकारचे वळ म्हणजे एकदा परेडला असं जाताना मी चाललो होतो, ए जवान इधर आओ असं गमतीने म्हणतात. तर तसं मी असं चाललो होतो, बोलवलं तर त्यामुळे बॉक्सर होतो, हातात ग्लोव्ह घेऊन प्रॅक्टिस असं पळायचं रनिंग प्रॅक्टिस झालं. ए बॉक्सर इधर आओ क्या नाम आहे. त्यावेळेपासून माझी त्यांची ओळख झाली. मग कुठल्या परेडला ह्याला त्यांचे माझ्या बरोबर फोटो पण बरेच आहेत मुलाकडे. आर्मी नंतरही तुम्ही मित्र राहिले? आर्मीच्या नंतर ते कसं रिटायर झाल्यानंतर मी तर एक अपंग माणूस, कधी असं सहज गेलो तर म्हणजे त्यांना हे होतं. कारण क्वीन मेरा टेक्निकल स्कूल आहे ना, तर त्याला पॅरालिसिस हो, तर त्याला आम्ही डोनेशन जमा केलं होतं ते बांधायसाठी.
सर आपल्या लाईफमध्ये आयुष्यात मित्रांचा एक खूप मोठा रोल राहतो. म्हणजे मित्रांमुळं आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे जशी संगत तशी रंगत असं म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं की मित्रांचा आपल्या आयुष्यामध्ये काय इम्पॅक्ट राहतो? बघा, माझे जे मित्र होते ते म्हणजे एक बॉक्सर जे भरती होता ना, कर्नल सिंग, तुम्हाला दाखवलं तो लाईफ मध्ये तो ट्रेन मध्ये जे सोबत तो एक्सपायर झाला. सगळ्यात दुःख झालं. आणि सगळ्यात म्हणजे लढाई ज्या वेळेला झाली 1965 साली, तर त्या टायमाला एक माझा नर्व म्हणजे माझे इन्स्पेक्टर आणि दोस्त दोन्ही एकच समजायचे नर्व. ते बंकर मध्ये आम्ही दोघं आपस फायर करत होतो. तर त्या टायमाला एक हात ते जातात, एक हात एकदम जोरात विमानाचा आटे गेलं आणि त्याचा एक हात माझ्या हातात आला आणि ते बंकर मध्ये गेले. ते अली साहेब ते बंकर दाखवलंय बघा. हो, ते दोघं, तर त्या बंकर मध्ये आम्ही दोघंही फसलो होतो. तर दुसऱ्या माणसाने आम्ही इथं मग आम्हाला त्या बंकर मधून काढलं. तरी लढाई चालू होती. त्या लढाईच्या ह्याच्यामधनं वरनं मी खाली पडलो. खाली पडलो तर वन टँकर करून तर पाकिस्तान वाले का पहिले दुश्मन को पहिले मारो बागे कसे पडलं. तर ते माझ्या अंगावर ते टँकर गेला आणि त्या टायमाला मी बेहोश झालो. तर 2 वर्ष अनकॉन्शियस होतो. हो, बर. आणि सर महाराष्ट्रामध्येही काही असे नेते किंवा पॉलिटिशियन्स होते जे तुम्हाला सपोर्ट करत होते अर्जुन पुरस्कारच्या वेळेस? काही लोकांनी मदत केली. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिक्वेस्ट पण केली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक त्यांचे माझ्याकडे हात आहे. शरद पवार सुद्धा मला ज्यावेळेला पद्मश्री मिळाले होते तर पद्मश्री घ्यायला ते माझ्याबरोबर दिल्लीला हजर होते. जुनी जी गव्हर्नमेंट होती, तुम्हाला आता जे पद्मश्री आहेत ते 2015 ला मिळालं. मोदी गव्हर्नमेंट 18 ला मिळालं. तर मोदी गव्हर्नमेंट मध्ये मिळालं. तर आधीच्या गव्हर्नमेंट मध्ये आणि ह्या गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही काय फरक पाहताय? आता काय, पूर्वी हँडिकॅप लोकांना कुणी विचारत नव्हतं. हँडिकॅप बाबा आहे मधून. आणि आताही तसं. आता काय झालं, पूर्वी हँडिकॅप लोकांना एवढं कुणी कुठलीही गव्हर्नमेंट म्हणजे विचारलं. पण आता कसं हँडिकॅप लोक म्हणजे काम, आता काय सगळे हँडिकॅप म्हणतात आम्हाला भीक नका देऊ, काम द्या. सगळ्या हँडिकॅप लोकांच्या तोंडातून ऐकतात काम द्या, म्हणजे आम्ही कुठल्या यात कमी नाही. तसं बघायला गेलं तुम्ही आता ऑलिम्पिकला बघा, हँडिकॅप लोक चांगल्या लोकांच्या पेक्षा जास्त करून मिळाले. आणि आता सुद्धा आपल्या भारताची टीम ह्याला गेलेली आहे, ऑलिम्पिक साठी निघाले. तर त्यांना मी हँडिकॅपच्या लोकांना बेस्ट ऑफ लक देऊन आलोय आणि चांगल्या लोकांनाही बेस्ट ऑफ लक देऊन आलोय. मी जर माझ्या आता जे तुम्ही सगळ्यांनी पिक्चर मोटिवेशन म्हणजे एक असं एक तुम्ही बघितलं तुम्हाला जोश, अरे आम्ही ह्या टायमाला पेटकरनी गोल्ड मेडल तर मी काय आणणार नाही, असं सगळ्याच्या मनात एक जोश भरलाय त्यांनी सगळ्यांनी हे पिक्चर बघितल्यामुळे. सर या मूवीचा युथवर खूप मोठा इम्पॅक्ट झालाय. म्हणजे आमचे जे मित्र आहे सगळ्यांचा आम्ही जेव्हा रिव्ह्यू ऐकला मूवीचा, तर सगळे सर लाईफ मध्ये काही ना काही करण्याची जिद्द सगळ्यांमध्ये आली या मूवीमुळे. सर आणि तुम्ही जेव्हा आर्मी मधून रिटायर झाले तर तुम्ही टाटा ग्रुप मध्येही काम केलंय 30 ते 35 वर्ष. जमशेदजी टाटांनाही तुम्ही भेटले. ऐका काय झालं होतं, मिलिटरी हॉस्पिटल मी दिल्लीला होतो. दिल्लीहून काय झालं, बरेच हॉस्पिटलमध्ये बॅटरी काय लढाईचे पेशंट एका हॉस्पिटलमध्ये जास्त आले. तर त्या हॉस्पिटलमध्ये कॅपॅसिटी राहिली नाही. म्हणताना त्यांनी काय केलं, कुणी महाराष्ट्रीयन ते महाराष्ट्रमध्ये बदली करा, मद्रासचा आहे तर मद्रासमध्ये, ओडिशा आहे ओडी, बंगाली आहे बंगाली, अशा सगळ्या स्टेट वाईज बदली केली. तर त्यामध्ये आहे ना, म्हणजे मी पुण्याला मागितलं होतं आणि किंवा खडकीला मला बदली द्या. मला त्या दोन्ही न जागा मिळतात की माझं स्पाईनचं ऑपरेशन जे करायचं होतं म्हणजे त्या डॉक्टरांनी ठरवलं ते अश्विनी हॉस्पिटलला चांगलं करतात. त्या हिशोबानं माझी बदली अश्विनी हॉस्पिटलला झाली. अश्विनी हॉस्पिटलमध्ये मला माझ्या पाठीत जे गुळे आहे ना माहिती नव्हतं की माझ्या पाठीत गुळे आहे. पण अश्विनी हॉस्पिटलला मला तिथून बदली इथं आल्यानंतर माझी थोडी पाठ दुखायला लागली. तर त्या टायमाला मी डॉक्टरला सांगितलं सर माझ्या पाठ दुखते. पण डॉक्टरने त्या टायमाला माझे एक्सरे काढले आणि त्या एक्सरे मध्ये त्यांना कळालं की याच्या पाठीत अजून गोळी आहे. मग त्यांनी जगातले मोठे मोठे डॉक्टर हे, तर माझं EMA कोर्स मी बॉक्सर चांगला होतो, स्पोर्ट्समॅन, याला काय लागल तो खर्च करू पण याला ठीक करा म्हणून.
बर. म्हणून मला सगळ्या जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला पाठवून बघितलं. डॉक्टर गोटमॅन्डू स्पेशलिस्ट आहे न्यूरोसर्जन, त्यांनी माझं चेक केलं. तर ते म्हणाले हे ऑपरेशन नर्वस सिस्टमचं आहे, ते होऊ शकत नाही असं जगत आहे. तर होऊ शकत नाही म्हणल्यानंतर आता काय, तर त्यामुळं ते माझं ऑपरेशन झालं नाही. आणि मग तिथं डॉक्टरांनी फिजिओथेरापिस्ट डॉक्टर वासवाने म्हणून ते इंचार्ज होते, ते म्हणजे लाइफ में डिपेंड करना, अभी आप एक काम करना पड़ेगा, आप थोड़ा स्विमिंग करने से आपको ये ठीक हो जाएगा, तो आप स्विमिंग करो. मग ठीक आहे म्हटलं. मग हॉस्पिटल पासून 1 किलोमीटर स्विमिंग पूल आहे आयडेस आंग्रे म्हणून. मग तिथं रोज स्विमिंग करायला मी प्रॅक्टिसला जायला लागलो. तर ते तिथं काय स्विमिंग पूलवर सर्व्हिसेस टीम, आर्मी सर्व्हिसेस टीम ती प्रॅक्टिस करत होती तिथं. त्या प्रॅक्टिस मध्ये ते म्हणाले आणि चांगले प्लेअर होते चांगले. आणि मला काय पहिलं पद जाधव म्हणून एक सर होते, त्या लोकांनी मला पाण्यामध्ये सोडायला चालू केलं असं करत प्रॅक्टिस. तर माझं स्विमिंग 1 वर्षामध्ये इतकं चांगलं प्रॅक्टिस झालं की चांगल्या लोकांना पण हरवायला बरोबर त्यांच्याबरोबर पायता आलं तर ते पण असं एक हँड स्टॉक होते. आणि मला चांगलं डाईट वगैरे मिळायचं अश्विन हॉस्पिटल असं चांगलं. हे विजय मार्चंट जे हँडिकॅप संस्थेचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत, तर त्यांनी आले आणि त्यांनी बघितलं, अरे पेटकर सर काय म्हणलं. तर ते म्हणाले आपण एक हँडिकॅप टीम इंटरनॅशनल गेम स्टॉकमध्ये लंडनला गेम होणार आहे, तर तिकडे पाठवायचे, तर तू जाशील का. जाईल म्हणलं, पण मला एक कोच चांगला द्या. तर ठीक आहे. तर मग मला त्या टायमाला अश्विनी मिलिटरी हे सगळ्या लोकांनी मदत करून मला डोनेशन जमा करून 1968 साली इंटरनॅशनल गेम स्टॉकमध्ये पडल. आणि तिथं मी पहिलं गोल्ड मेडल तिथं इंटरनॅशनलचं स्टॉकमध्ये द्यायला घेतलं. असं 68 पासून 1982 पर्यंत म्हणजे कॅन्टिन्युअस 50 मीटरला वर्ल्ड रेकॉर्ड करत, हे 71ला रेकॉर्ड केलं. 71 माझंच रेकॉर्ड मी 1972 साली न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून स्विमिंगला भारताला ऑलिम्पिकचं पहिलं सोडलं. आणि हेच 82 जे 72ला रेकॉर्ड केलं ते 82 साली हाँगकाँगला तिथं जाऊन परत मोडलं. हे असं करत मला अनेक सोड म्हणजे असं 476 सोड पदकं मिळाली. ज्याबद्दल मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पदकांचा राजा पदवी दिली. असे अनेक सुवर्ण पदक होते. त्याबद्दल मला महाराष्ट्र राज्यानं शिवछत्रपती अवॉर्ड दिलेले आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पद्मश्री दिलेली. तुमचे 3,500 पेक्षा जास्त ट्रॉफीज वगैरे आहे आता तुमच्याकडे. दिसते तुम्ही बघते सगळे हे सगळे 1 2 3 4 सगळे भरून ठेवले. बरोबर. आता बघा हे गांधी आहे का, येस येस, गांधी पासून सगळे शिव छत्रपती दत्त गणपती असे इतके हे आहेत की बस विचारून. ते माझं ऑलिम्पिकचं ते गोल्ड मेडल आहे. हे सगळ्या हे मी जे गड आहेत ना जे सगळे, तर त्यांचा मी अध्यक्ष आहे. आणि एक काम चाललंय माझ्याकडे आता. आपल्यात आता किंग लोक शिवाजी महाराजांचे सैन्यपती मालुसरे हे ते तानाजी मालुसरे हे ते असे सरदार लोक आहे. तर त्या टायमाला त्या लोकांना राजे होते, त्या टायमाला इनाम बक्षीस सगळं मिळत होतं. पण आज त्यांच्या घराण्याच्या परिस्थितीत त्यांना काय आता पेन्शन काय आहे, त्यांना कुठे काय काम आहे, तर त्यांना गव्हर्नमेंटनी पेन्शन द्यावी म्हणून मी गव्हर्नमेंटशी आता सध्या म्हणजे माझा वाद चाललाय की बाबा आता ते होते राजा होता, राजा प्रजेला तो मदत करता. आता तुम्ही राजे आहे, तुमच्याच या लोकांनी सेवा केलेली, त्यांना नोकरी द्या, नुसती पेन्शनच नका काम द्या. राजे लोकांचे जे आता जे धुळकात जे पडलेले सफाई करतील, गवत वाढतायत पुराणे आपले ते काढायला मदत करा, असं हे माझं सध्या. म्हणजे गव्हर्नमेंटला तुमची ही रिक्वेस्ट आहे की ही परिस्थिती सुधारली पाहिजे, फक्त पेन्शन देऊनच भागत नाही. तर काहीतरी मोटिवेशन धंदे म्हणजे त्या लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे. नाही तुमचा आता राजा होता, राजाचं मालसुरी, आता मी मालसुरी राजा होता, त्या टायमालाही महाराजांना काहीतरी देत होतं, तसं आता ते सरकारने काहीतरी त्या लोकांना द्यायला पाहिजे ना. नक्कीच सर, ही सुधारणा होईल अशी अपेक्षा ठेवू आपण पुढे जाऊ.
सर जमशेदजी टाटांना तुम्ही भेटलेले आहात पर्सनली, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही मला पैसे नका देऊ, जॉब द्या. बरोबर. तर तो प्रसंग कसा होता? कसं अश्विनी हॉस्पिटलमध्ये मी ज्यावेळेला हॉस्पिटलला होतो तर बॅटल कॅज्युअलिटी म्हणजे लढाईचे जे पेशंट आहेत तर त्यांना मदत करण्यासाठी धोराबजी टाटा, रतन टाटा असे टाटा ग्रुपचे ट्रस्टचे सगळे मान्यवर अश्विनी हॉस्पिटलला आले होते. तर त्या टायमाला हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना विचारलं तुला काय पाहिजे. तो म्हणला मला एक घर राहायला पाहिजे. दुसरा म्हणला मला प्लॉटरी खोलून द्या. तिसरा मला ते बिझनेस करायला मला पैसे द्या. असं हर एक प्रकारनं हर एक कशाचं 2 रुपयाचे. कुणी म्हणलं मला जनावर घेऊन पाळायचे. म्हणजे जशी इच्छा होती तसं त्या लोकांना सगळ्यांना मदत केली. माझ्या जवळ आले तर मी काही शिकलेलो नव्हतं, पण मनात काय आलं विचार पाहिजे हे सगळे फुकट. तर मी म्हटलं जे टाटा साहेब बोलो जवान आपको क्या चाहिए. सर मुझे ये आपका फुकट का दान पैसा कुछ नहीं, मुझे आप काम दीजिए. तो सुमत मुर्गा को तेरे सर अरे ये जवान का अच्छे अपना टाटा में काम मांगता है, इसको काम दे दो. तर सुमंत मुळगावकर तुम्ही नाव ऐकलं असेल टाटाचे मुळगावकरचे. त्यांनी ताबडतोब मला ठीक आहे तुला त्रास काय, तुला काय मदत पाहिजे सांग, तुला आम्ही टाटामध्ये काम दिलं. काय दिलं म्हणलं ठीक आहे. मला फक्त त्या टायमाला मला व्हीलचेअर वापरत होतो, म्हणजे चालता बिलता असं जमत नव्हतं. व्हीलचेअरवर बसून मला काम द्या. तर जे मुळगावकर साहेब म्हणाले आणि ज्या टाटा दोघांनी लगेच मान्यता दिली आणि मला टेल्को पिंपरीमध्ये एज सुपरवायझर म्हणून सर्व्हिस दिली, कॅन्टीन सुपरवायझर. असं पुण्याला माझी ट्रान्सफर केली. आणि नंतर तिथं टाटामध्ये सुपरवायझर दिल्यानंतर त्यांनी मला PRO म्हणजे बसून सुद्धा काम PRO म्हणून काम दिलं मला. मग मी टाटा कंपनीमध्ये जवळजवळ 27 वर्ष सर्व्हिस केली आणि रिटायर होण्याचं कारण असं की 1982 साली मी म्हटलं काय तर मला सर्व्हिस आहे, सगळे काम आहे, मी जर हे केलं तर दुसरा माणूस स्पोर्ट्सचा त्या जागावर येईल तर त्याला मेडल मिळेल, नोकरी मिळेल. कारण मी आता आपण रिटायर व्हावं म्हणून मी गव्हर्नमेंटला अर्जुन अवॉर्ड मागितलं. तर त्याबद्दल सगळ्या लोकांनी रिकमेंडेज करून अर्जुन अवॉर्डला पण मला गव्हर्नमेंटने सांगितलं की हँडिकॅप लोकांना काय तिथं बोलवलं. अशोक हॉटेलमध्ये, चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये 4 दिवस जेवण दिलं आणि नाही बोलत. हीच परिस्थिती 82 साली एशियन गेम दिल्लीला होते तर त्या टायमाला मी स्विमिंगला भाग घेतला होता. भाग घेतला आणि गेलो तर सगळ्यांना मिनिस्टर सगळ्यांना भेटायला वगैरे. तर पंतप्रधान साहेब आले ते सोनिया गांधी पण तिथे होते. तर त्या टायमाला विचारलं सर मुझे अर्जुन अवार्ड मिलना चाहिए. मैंने न्यू वर्ल्ड निकल गया, मैं इंडियन आदमी, मेरा सब रिकॉर्ड बराबर है, आप देना चाहिए. मैं नहीं दे सकते. तो नहीं दे सकते मैंने एक प्रकारचा राग आला होता. आणि जैसे नहीं दे सकते तो आप प्रधानमंत्री किस बात के, आप नहीं दे सकते तो मैं आज से देश के लिए खेलूंगा नाही और रिटायर. तर त्यावेळेला 82 ला मी रिटायर. माझ्या आत एक ट्रंक आहे. त्या ट्रंक मध्ये मिलिटरीची ट्रंक असते बघितले तो बॉक्स. त्या बॉक्स मध्ये सगळं डॉक्युमेंट टाकलं आणि खेळ बंद केले आणि नुसतं वेलफेअर ऍक्टिव्हिटी हे करत राहिलं. तो मुलांना जे टाटा कंपनीचे अभंग टीम आहे ते खेळायला घेऊन जातो. कुठले कुणाला जे खेळायला जाण्यासाठी पैसे पाहिजेत, मदत पाहिजे, पेन्शन, टाटाचं पेमेंट, सगळ्यांना असं मदत करत गेलो. असं करत नाही घालवलं. आणि सर तुम्ही आता मोदीजींनाही बऱ्याच वेळेस तुमची भेट झाली मोदींजींसोबत, तर ते कसे वाटले सर तुम्हाला भेटल्या? मोदी सरांचं इतकं रिलेशन चांगलं आहे. आता तुम्ही बोलत माझ्याकडे मोदी सरांना किंवा दिल्लीचे जे ठराविक जे आहेत व्हेरी कॉम्पिटिशन आहे. आता दिल्लीला करायचं माझ्याकडे आता एवढं मिनिस्टर त्यांच्याकडे हॉटलाईन नसते, माझ्याकडे हॉटलाईन आहे. दिल्लीला डायरेक्ट पंतप्रधान साहेबांशी बोलायचं झालं तर मी ठराविक जे आहेत ना त्यांना बोलू शकतो. मी 75 वर्ष अमृत महोत्सव त्याचा ऍडवायझर्स कमिटीचा मेंबर आहे. त्या कमिटीमध्ये बऱ्याच कमिटीमध्ये काय केलं मोदींनी 200 लोकांना. आता पहिले कसं पद्मश्री सेटिंगवर चालायची. सेटिंगवर म्हणजे कसं खासदाराचा माणूस आहे, डॉक्टरने त्याला इंजेक्शन चांगले दिले, अरे हे मला चांगलं केलं. एक इंजेक्शन
अशा माणसांना पद्मश्री देत होते. आता तसं नाही. आता त्या टोटल तर गव्हर्नमेंट इंडियाने मोदी साहेबांनी 100-200 लोक असे केले की ज्याने आपल्या भारतामध्ये या माणसाला पद्मश्री द्यायसाठी फिट आहे अशा माणसाची नावं शोधून काढायची. ती नावं शोधल्यानंतर पब्लिक मध्ये पाठवतात. पब्लिक मधून तुम्हाला मतदान मिळतं, वोट. तर आता कसं वोटिंग शिवाय नाही. आता मोदी काय म्हणतात, मी वशिलाने सिलेक्शन नाही केलं काय, वोटिंग मध्ये तुमच्या भारताच्या संपूर्ण जनतेतून निवड. तर तशी माझी निवड पुऱ्या जनतेतून निवड झाली. तर त्या मतदान आता माझा मुलगा आला तर मी त्याला विचार, मला पहिल्या नंबरचा वोट मिळालं, धोनीला दुसऱ्या नंबरचा वोट. दोन्ही सेकंड होते. आणि जगात माहिती नव्हतं की मी ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट वगैरे. तर आता मुलगा आल्यानंतर तो म्हणतात ब्रिटिश बीबीसीने माझी पब्लिसिटी केली होती. आणि सर तुम्ही आता स्पिरिच्युअलिटी जी आहे, आध्यात्मिकता, तर तुमचा देवावरती विश्वास आहे का आणि तुम्ही स्पिरिच्युअल आहे का? कधी कधी काय होतं, देवावर विश्वास ठेवायला लागतो, ठेवायला लागत पण नाही. आता बघा मी लाईफ कशी होती, कुदरत एक टाइम असतो. आता ज्या वेळेला माझ्या भावाने मला सांगितलं घरी तुम्ही येऊ नका, तुम्ही पिक्चर बघितलाय, आई वडील आई तू ये घरी जाऊन ठीक करू हे करू. पण माझा भाऊ म्हणला तुला तिथून तुला लघवी कंट्रोल नाही, टॉयलेट कंट्रोल नाही, कोण बघणार. मग तर भावाने मला नाही. पण माझी त्या टायमाला काही इच्छा नाही, आपण आपल्या घरी भावंडांना मित्रांना भेटून यावं अशी इच्छा होती. पण ते नाही म्हणून सांगितल्यानंतर जगात एक मोटिवेशन म्हणजे मुराल डाऊन म्हणतात, तसं माझं पाक मुराल डाऊन झालं. आणि त्या टोपासला सांगितलं 2 विस्कीची बाटली, 2 विस्कीची बाटली 32 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. आणि त्याच टायमाला बघा हे सगळं पाक हे करून मला ते रतन खत्री मटका 44 पैसे लागले. मला युरिनल कंट्रोल नव्हतं, त्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे मला ते युरिनल कंट्रोल आलं. दाखवलं बघा त्याच्यात. असं करून म्हणजे देवा काय होतं, म्हणजे होतं ते कुदरत होतं. पण मन हे घट्ट ठेवलं तर सगळं होतं, नाही तर नाही मन घट्ट नाही तर काही होत नाही. सर म्हणजे जेव्हा मूवी मध्ये आम्ही तो सीन बघत होतो ना, की म्हणजे तुम्ही कोमातून बाहेर कसे आले, त्यानंतर गोळ्यांचा पॉझिटिव्ह इफेक्ट कसा झाला, माइंड ब्लोईंग आहे सर. तुम्ही आता लाईफ मध्ये, आता तुमचं 80 वय आहे आणि तुम्ही आर्मी मध्ये होते, स्पोर्ट्स मध्ये होते आणि भरपूर वेगळे स्पोर्ट्स तुम्ही खेळले. लाईफ मध्ये सर कुठला तुम्हाला असा रिग्रेट राहिलाय का काही, की कशाचाच रिग्रेट नाही आता तुम्हाला? हो, आता 2 आहे. आता कसं सगळं जगात म्हणजे इच्छा असे कुठली इच्छा राहिली नाही. जग बघावं फिरून तसं जग संपूर्ण फिरलं. लग्न करावं बघून लग्न झालं. लाईफ मध्ये इस्टेट नाव सगळं झालं, काही बाकी राहिलं नाही. कोणी म्हणतं मग आता मुलगा आहे, त्या मुलाला मुलं, आता उद्या मेलो तर काय, तर मी उद्या मेलो तर माझ्या 3 पिढी कोणाला राम राम किंवा भीक मागायची जरूरत नाही. जी मी लढाईमध्ये बहादुरी केली तर त्याची 3 पिढ्या पेन्शन मिळते, ज्याला जंगी म्हणतात. तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते मला जंगी आहे. आता माझ्या मुलाला मिळणार, त्याच्या मुलाला आणि त्याच्या मुलाला, बरोबर, म्हणजे काय अशी पेन्शन आहे. बर, सगळ्या माझ्या मुलाला मुलींना मुलं पाहिजे, तर सगळ्या मुलांना 1 मुलगा 1 मुलगी सगळ्यांना, म्हणजे मुलाला पण 1 मुलगी आहे, मुलीला पण 1 मुलगा. म्हणजे आता माझं हे वाढेल, माझं हे नाही असं म्हणजे इच्छा असेल. जग सगळं फिरून बघितले, एक चांगलं नाव किंवा वाईट नाव, तर तुझं सगळं हे झालं. आता इच्छा विचारलं तरी असं काय, आता मी तुम्हाला जे जातो, मी आता सगळं जग, आता तुम्ही सगळ्यांनी ऍडवाइस करायचंय. तुम्ही मला प्रश्न विचारतो, मी आता तुम्हाला विचारतोय की मी आता जगात सगळं केले, माझं आता काही बाकी नाही. तर आता तुमची अजून काय इच्छा आहे की ऍडवाइस, की मी अजून काय करावं, त्याच्यामुळे मला भारतरत्न अवॉर्ड किंवा असं अवॉर्ड मिळवावं, किंवा याच्यासाठी मी काय करावं हे तुम्ही ऍडवाइस करा. म्हणजे सर अजूनही तुमची इच्छाशक्ती खूपच प्रबळ आहे सर. आणि आता मी जीवन त्यात आता काहीतरी मला काम पाहिजे, तर मला काम सांगा. तुम्ही आता सगळ्यांना आता विचारताय ना की हे कसं ते कसं, तर माझा आता तुम्हाला क्वेश्चन आहे की मी आता याच्या पुढे लाईफ मध्ये काय करावं.
आता हे मी मला भारत द्या म्हणून मागणी योग्य नाही, पण एक सांगितलं आता कुठलं काय आवड आहे तुमची इच्छा काय, मग मी आता काय करावं हे तुम्ही सांगा सर. आता तुमच्या तुम्हाला चॅनलला. हो, म्हणजे सर तुम्हाला ऍडवाइस द्यावं इतकं म्हणजे योग्यता आमची नाही, तरी पण तुम्ही ठरवा. तुम्ही आज जगात काय माहिती आहे, एक माणूस आहे ना, मला होत नाही पण माझा ग्रुप आहे, वी आर डुईंग, म्हणजे एक मी करू शकत नाही पण आम्ही करू शकतो. तसं मी एक तुम्हाला एक प्रश्न दिलाय बघा, कधी टाइम मिळेल तर विचार करू. नक्की सर. तुमचे सिनियर्स आहेत अजून. येस सर, त्यांच्यासोबत बोलून नक्की कळू सर. तर तुम्ही जे ऍडवाइस म्हटले ना, ऍडवाइस तर नाही सांगता येणार, पण आतापर्यंत तुम्ही आयुष्यात जे काही केलंय ना सर, म्हणजे त्याच्यावर बेस्डच तुम्हाला आजही भारतरत्न अवॉर्ड मिळायला पाहिजे. म्हणजे आता मी मागत नाही. येस तुम्ही नाही मागत आहे सर, पण तुम्ही विचारताय की काय केलं पाहिजे. सर जे केलंय ना सर, तेच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आजचे आमचे 20-25 वर्षाचे जे युवा आहे ना सर, त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाहीये, त्यांचे काही स्वप्न नाही. आज यांची वय आहे तुमचं आणि तुम्ही विचारताय की काय करू, म्हणजे हा प्रश्न आमच्यासाठी आता मोठा मला आहे. सरकारनं पेन्शन दिली, आता मला काही काम नाही. बरोबर. वेलफेअर ऍक्टिव्हिटी मध्ये मी काम करतो हे तुम्हाला सांगितलं. तर तसं अजून काही तुमचा ऍडवाइस बाबा एखादं हे केलं तर, आता बऱ्याच गव्हर्नमेंटला थोडस हे करून, जसं अकॅडमी सगळ्यांनी सिटीमध्ये अकॅडमी सगळ्यांनी काढले, अरे पण बिचारे तुमच्या सिटीमध्ये काय फायदा, खेड्यामध्ये किती चांगली मुलं आहेत. आता तुम्ही साधं जिम्नॅस्टिक बद्दल घेतलं, डोंबारी येत डोंबारी नाचतात वगैरे रस्त्यावर, त्यांचं किती शरीर कसं होतंय. बरोबर. पण त्या लोकांना कसं गाईड नाही माहिती. तर माझं काय, जास्तीत जास्त कोच आणि गाईड्स हे जर चांगले मिळाले तरी करते. आणि सगळ्यात म्हणजे लेडीजला मिळतो, एक आई आहे, आई आपल्या भारतामध्ये लेडीज सगळ्यात लिजी भारतातल्या माणसाला आपलं प्रोग्रेस होण्यासाठी लेडीजनं थांबवून ठेवले. तर ते आई आहे, आई स्वतःच सेल्फ सर्व्हिस करून देत नाही. त्याचं उदाहरण असं, एक मुलाचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, तर ते आंघोळीला निघाला, आई मला टावेल द्या. हीच जर आईने टावेल नाही दिली तर आपला देश पाठीमागे राहील का. तुम्हाला आम्ही ऍडवाइस देऊ नाही शकत, पण आम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करू शकतो की भारतरत्न अवॉर्ड सरांना मिळायला हवा. येस सर, नक्कीच. आम्ही सर त्याच्या प्रयत्नात राहू पुढे जाऊन भविष्यात नक्कीच सर. आणि तुम्ही आता म्हटले की फिमेल्सचाही रोल राहतो घरामध्ये, तर तुमच्या वाईफचा तुमच्या लाईफ मध्ये काय रोल होता? माझी वाईफ इतकी म्हणजे असं, आता वाईफ पेक्षा माझी सूनबाई, मुली आहेत ना, मुली वडिलाला सासऱ्याला सांभाळते काय हे करतात. आज तुम्ही जर सांगितलं, माझी सूनबाई माझी वारस आहे, मुलगा माझा वारस नाही. का तर आता आर्मीमध्ये एक्सपायर झाला, मग हे आता वाईफ एक्सपायर झाली तर तिच्या जागा आता कोण तर हे पाहिजे ना, तर गव्हर्नमेंटनी वारस म्हणून तिला डिक्लेअर केले. ते कारण काय असं की आता मी इथं आहे, म्हणजे कुदरत कसं इथं असल्यामुळं माझ्याजवळ माझी मुलगी राहू शकेल का नाही. तर गव्हर्नमेंटचं डबल पेमेंट होईल, इन्कम टॅक्स, मुलाला डबल नोकरी शो करता येईल का, तर नाही. तर मग सुनबाई आता मेडिकलला, आता जसं मी घरात आहे तर आर्मीचे लोक चेक करायला येतात की बाबा यांना इंजेक्शन दिलंय का नाही, गोळ्या घेतल्यात का नाही, अजून मिलिटरीमध्ये येऊन चेक करून जातात. तर त्या टायमाला कोण दाखवणार? मुलीला दाखवता येईल का नाही, मुलाला दाखवता येईल का, डबल नोकरी करून मुलाला दाखवता येईल का नाही. म्हणतात मग सुनाचं नाव लावलंय असं करून. हे आज कुठे मोठ्या मोठ्या फंक्शनला वगैरे दिल्ली, सिकंदराबाद, हैदराबाद गेलो तर मी माझं जे स्थान आहे त्या स्थानामध्ये जनरलची चीफ ऑफ द आर्मी स्टाफ आहे, तर त्यांच्या शेजारी माझी सुनबाई बसते वारस म्हणून. एक गव्हर्नमेंटची पदवी असते, त्याला काय असतं आपलं नशीब आणि योग. सगळ्यात महत्व माणसाचं योग येणं महत्वाचं असतं. आता सर तुमचं वय आता 80 आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये सगळं काही बघितलंय, तर जे युवक हा पॉडकास्ट बघताय, ज्यांचं वय 20, 18, 20, 25 आहे, त्यांच्यासाठी तुमच्या जीवनातून 2 ते 3 प्रमुख सल्ले काय राहणार? पहिले काय, गिव्ह रेस्पेक्ट, टेक रेस्पेक्ट.
तुम्ही रिस्पेक्ट दिली आई भाऊ बाबांना मित्राला, तुम्ही ज्याच्यावर बोलता त्याचं उत्तर तुम्ही हॅपीनेस मध्ये बोलता, हॅपीनेस बेस्ट डाईट म्हणतो ना मी, तर त्या ह्याच्यावर तुम्ही बोलला तर तो तुम्ही त्याच्यावर चांगलं बोललं तर तुमच्यावर चांगलं बोलल. बरोबर. तुम्ही चांगलं नाही बोललं तर काय ते युवाने काय करायला पाहिजे, होता होईल तेवढे कधी भांडण करू नये. म्हणजे भांडण केलं तर तुमचं लाईफ काय राहणार आहे. आणि कुठलंही काम युवानी आता करायचं तर बनलं, एक आता स्पोर्ट्स करायचा आहे तर एक इव्हेंट माझी कुठली आहे ते टक्कर आहे. आणि कुठल्याही कामामध्ये विश्वासाचं मी हे करतो, करू शकतो. सेल्फ बिलीव्ह ही महत्वाचं आहे. आणि सर आता तुम्ही जे मागे प्रश्न विचारला होता की तुमची काय ऍडवाइस राहील, तर तो मनातून विचार जात नाहीये. ऍडवाइस तर नाही देऊ शकत. आज पॉड व्हेंचर आमची जी फॅमिली आहे ती इतकी मोठी कम्युनिटी नाहीये की आम्ही डिरेक्टली गव्हर्नमेंट पर्यंत हा मेसेज पोहोचू. पण एक दिवशी जेव्हा पॉड व्हेंचर आमचं जे चॅनल आहे ना सर, ते जेव्हा एका ऑडियन्स एक मोठी राहील तेव्हा आम्ही नक्कीच हा इनिशिएटिव्ह परत स्टार्ट करू. हा आमच्या पॉड व्हेंचर टीम कडून तुम्हाला प्रॉमिस आहे. चालेल. मला काय ऍडवाइस तुम्ही आता मी ऍडवाइस काय काम करताय ते मला सांगितलं, तुम्ही मला सांगा की मी काय केलं पाहिजे. नक्की त्याच्यावर आपण परत एकदा भेट घेऊ सर. तर थँक्यू सो मच या पॉडकास्टवर आल्याबद्दल.